नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 अर्थशास्त्र पेपर नंबर 6 बँका आणि वित्तीय बाजारपेठा या पेपरमधील जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधला जो ए हा पॉइंट होता किंवा ए हा जो घटक होता तो आपण पूर्ण केलेला होता। आणि त्यानंतर प्रकरण 1 मधला जो दुसरा बी हा घटक आहे तो घटक आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। बी या घटकामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे सुरुवातीला आपण पाठीमागच्या घटकामध्ये म्हणजेच ए या घटकामध्ये नाणे बाजार म्हणजे काय, नाणे बाजाराचा अर्थ आणि व्याख्या आणि नाणे बाजाराचे जे घटक आहेत किंवा नाणे बाजाराची जी रचना आहे तो पूर्ण भाग आपण पाहिलेला होता। आजच्या लेक्चरला आपण दुसरा बी हा घटक भारतीय नाणे बाजाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। भारतीय नाणे बाजाराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात। नाणे बाजार म्हणजे काय तो भाग आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेला आहे की ज्या बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाचे व्यवहार केले जातात किंवा अल्पकालीन देण्या घेण्याचे व्यवहार ज्या बाजारामध्ये पूर्ण केले जातात त्या बाजाराला नाणे बाजार असं म्हटलं जातं। किंवा अल्पकालीन कर्जाची मागणी करणारे ऋणको आणि अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करणारे धनको यांना एकत्र आणणारे ठिकाण म्हणजे नाणे बाजार होय। हाही भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला डिटेलमध्ये पाहिलेला आहे। भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये पाहत असताना त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की भारतीय नाणे बाजाराची रचना। पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं होतं की भारतीय नाणे बाजाराची रचना म्हणजेच भारतीय नाणे बाजाराचे जर घटक आपण विचारात घेतले तर भारतीय नाणे बाजाराची रचना ही त्रिस्तरीय असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच भारतीय नाणे बाजारामध्ये एकूण 3 घटक असलेले आपल्याला दिसून येतात। त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की संघटित घटक की ज्यामध्ये देशातील सर्व प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या सगळ्या बँकांचा समावेश हा संघटित घटकामध्ये केला जातो। म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक या नात्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापासून ते परकीय बँकांपर्यंत म्हणजेच देशाची मध्यवर्ती बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक, त्यानंतर भारतातील सर्व सरकारी बँका ज्याला आपण राष्ट्रीयकृत किंवा नॅशनल बँक असं म्हणतो, त्यानंतर खाजगी बँका, त्यानंतर सहकारी बँका कोऑपरेटिव्ह बँकिंग आणि विदेशी बँका किंवा ज्याला आपण परकीय बँका असं म्हणतो, या सर्व बँकांचा समावेश हा नाणे बाजाराच्या संघटित घटकामध्ये केला जातो। हे सर्व घटक संघटित आहेत कारण ते कोणत्या ना कोणत्या नियमाखाली एकत्रित आलेले आहेत। रिझर्व्ह बँकेचे या सर्व घटकांवरती नियंत्रण असते। रिझर्व्ह बँकेला नाणे बाजारातील सर्वोच्च किंवा शिखर संस्था म्हणून ओळखलं जातं कारण ती देशातील संपूर्ण बँक व्यवसायावरती नियंत्रण ठेवणे, बँकिंग व्यवसायाला योग्य दिशा आणि आकार देणे या अनुषंगाने कार्य करीत असते। तर हा झाला भारतीय नाणे बाजाराचा संघटित घटक। असंघटित घटकामध्ये सावकार आणि जे सराफी पेढीवाले आहेत त्यांचा समावेश केला जातो। ते असंघटित आहेत कारण ते कोणत्याही कारणास्तव संघटित होऊ शकत नाहीत। त्यांच्यावरती रिझर्व्ह बँकेचे कोणत्याही प्रकारचे बंधन नसते, नियंत्रण नसते। रिझर्व्ह बँकेचे कोणतेही नियम या असंघटित घटकांना लागू होत नाहीत आणि म्हणून त्यांना असंघटित घटक असं म्हटलं जातं। आणि तिसरा घटक होता तो म्हणजे नाणे बाजाराचे उपबाजार। त्याच्यामध्ये मागणी देय कर्ज बाजार आहे, म्हणजे मागता क्षणी परत करण्याच्या अटीवरती दिली घेतली जाणारी जी कर्ज आहेत ती आहे। ठेव प्रमाणपत्र बाजार आहे, त्यानंतर कोशागार हुंडी बाजार आहे, व्यापारी हुंडी बाजार आहे। तर हे नाणे बाजाराचे उपबाजार आहेत। तर याला आपण तिसरा घटक असं म्हटलं होतं। तर एकंदरीत भारतीय नाणे बाजाराची जर रचना आपण पाहिली तर ही 3 स्तरावरती किंवा 3 पद्धतीनं कार्य करीत असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर नाणे बाजाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण। भारतीय नाणे बाजारावरती रिझर्व्ह बँकेचे पूर्णतः नियंत्रण असलेले आपल्याला दिसून येते। आता या ठिकाणी नाणे बाजाराचे पूर्ण नाणे बाजारावरती नियंत्रण असते याचा अर्थ असा होतो की देशातील सर्व बँकांवरती म्हणजे सर्व प्रकारच्या बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही मध्यवर्ती बँक या नात्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाहत असते। भारतात ब्रिटिशांच्या राजवटीत 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे। 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली
आणि तेव्हापासून रिझर्व्ह बँक देशाची मध्यवर्ती बँक या नात्याने कार्य करीत असलेली दिसून येते. त्यानंतर 1947 साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि अधिकृतरित्या ही बँक सरकारच्या मालकीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि राष्ट्रीयकरण करून ही बँक अधिकृतरित्या सरकारच्या मालकीची करण्यात आली आणि 1949 मध्ये भारतात प्रथमच बँकिंग नियमन कायदा हा स्वतंत्र खास बँकांसाठी कायदा तयार करण्यात आला. म्हणजे 1949 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1949 मध्ये भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या 2 घडामोडी घडून आल्या. एक म्हणजे रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले 1949 मध्ये आणि 1949 मध्ये भारतात बँकिंग नियमन कायदा हा कायदा तयार करण्यात आला. या कायद्याने रिझर्व्ह बँकेला अनेक महत्त्वाचे अधिकार बहाल करण्यात आले, अधिकार देण्यात आले आणि त्यामध्ये पहिला महत्त्वाचा अधिकार देण्यात आलेला होता तो म्हणजे चलन निर्मितीचा अधिकार आणि दुसरा महत्त्वाचा अधिकार देण्यात आलेला होता तो म्हणजे बँकांची बँक या नात्याने देशातील संपूर्ण बँक व्यवसायावरती नियंत्रण ठेवणे हा अधिकार रिझर्व्ह बँकेला बँकिंग नियमन कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे देशातील संपूर्ण बँक व्यवसायावरती नियंत्रण असलेले दिसून येते. अगदी व्याजदर किती आकारावा किंवा व्याजदर कसा ठरवावा इथपासून बँकांचे ताळेबंद, बँकांची आर्थिक परिस्थिती म्हणजे तपासण्यापर्यंत रिझर्व्ह बँकेला अनेक अधिकार देण्यात आलेले आहेत. वेळोवेळी रिझर्व्ह बँक आपल्या नियमामध्ये काही बदल घडवून आणते. त्या प्रकारच्या सूचना संबंधित बँकांना दिल्या जातात आणि त्या सूचनांचे पालन करणे बँकांना बंधनकारक असते. म्हणजे थोडक्यात बँकिंग क्षेत्राला योग्य आकार आणि योग्य दिशा देण्याचे कार्य हे देशातील मध्यवर्ती बँक या नात्याने रिझर्व्ह बँक करते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असलेले दिसून येते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे वर्चस्व. भारतीय नाणे बाजाराचे घटक या नात्याने देशातील सर्व प्रकारच्या बँका नाणे बाजारामध्ये कार्य करीत असल्या तरी देखील बँकिंग क्षेत्रामध्ये वर्चस्व मात्र सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी बँकांचे असलेले दिसून येते. सार्वजनिक बँका ज्याला आपण सरकारी बँका किंवा नॅशनल बँका असं म्हणतो, तर भारतामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त वर्चस्व कोणाचं असेल तर सरकारी बँकांचे किंवा राष्ट्रीयकृत बँकांचे असलेले दिसून येते. म्हणजे बहुतांशी आर्थिक व्यवहार हे सरकारी बँकांकडून किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडून केले जातात. म्हणजे आर्थिक उलाढालीमध्ये जवळजवळ 60 ते 70% उलाढाली या एकट्या सार्वजनिक बँकांकडून होत असतात. राष्ट्रीयकृत किंवा सरकारी मालकीच्या बँका ज्या आहेत त्यांच्या शाखा संपूर्ण देशभर पसरलेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. जुलै 1955 मध्ये भारतात पूर्वीच्या म्हणजेच ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये स्थापन झालेली जी बँक होती त्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीय करून तिचे स्टेट बँकेमध्ये रूपांतर करण्यात आले. म्हणजे 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा ज्याला आपण SBI असं म्हणतो स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली आणि ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची पहिली आणि मोठी बँक म्हणून ओळखली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा संपूर्ण जगभर म्हणजे संपूर्ण भारतभर पसरलेल्या दिसून येतात. परदेशामध्ये सुद्धा ही बँक कार्य करीत असलेली दिसून येते. आशिया खंडामध्ये शाखा विस्ताराने सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया होय. तर या पद्धतीने स्टेट बँक त्यानंतर 1969 मध्ये भारतात प्रमुख 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 2007 मध्ये IDBI बँक देखील सरकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या ही म्हणजे जास्त असलेली कमी असलेली दिसून येत असली तरी शाखा विस्तार मात्र त्या बँकांचा जास्त आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त आर्थिक उलाढाली या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून केल्या जातात.
त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँकांचा कमी सहभाग. खाजगी क्षेत्रामध्ये ज्या बँका आहेत त्याला आपण खाजगी बँका असं म्हणतो. तर खाजगी क्षेत्रातील बँकांचा सहभाग हा नाणे बाजारामध्ये खूपच कमी असलेला दिसून येतो. खाजगी बँकांची संख्या ही भारतामध्ये तुलनेने कमी आहे. त्यामुळे खाजगी बँकांकडून होणारे जे आर्थिक व्यवहार आहे ते सहकारी बँकांच्या आणि सरकारी बँकांच्या तुलनेने खूपच कमी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे खाजगी बँकांचा सहभाग हा अल्प किंवा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी विदेशी किंवा परकीय बँका. आता भारतामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापाराशी संबंधित असणारे जे काही व्यवहार केले जातात, म्हणजेच आयात आणि निर्यातीचे जे काही व्यवहार केले जातात त्या व्यवहारातून निर्माण होणारी येणी आणि देणी फेडण्यासाठी भारतामध्ये खास आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याला एक्झिम बँक असं म्हटलं जातं, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. आणि त्याचबरोबर भारतामध्ये काही परकीय बँका किंवा काही विदेशी बँका कार्य करीत आहेत, म्हणजे ज्यांचं मुख्य कार्यालय परदेशामध्ये आहे आणि त्यांच्या शाखा मात्र भारतामध्ये कार्य करीत आहेत. अशा परकीय बँका आणि त्याचबरोबर आयात निर्यात बँक या सर्व प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या बँका आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी मदत करण्याचे कार्य करतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आयात व्यापाऱ्यांना आणि निर्यात व्यापाऱ्यांना भांडवलाचा पुरवठा करणे किंवा कर्ज पुरवठा करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी मदत करणे, आयात निर्यातीतून निर्माण होणारी जी काही येणी देणी आहे ती येणी देणी फेडणे, म्हणजे येणी असतील तर वसूल करून घेणे आणि देणी असतील तर ती फेडणे. त्याचबरोबर परकीय चलनाचे रूपांतर स्वदेशी चलनामध्ये करणे किंवा एखाद्या निर्यात व्यापाऱ्याला जर परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये कर्ज हवे असेल तर तो कर्ज पुरवठा त्याला परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये करणे. अशा असंख्य अनेक प्रकारची कार्ये ही परकीय बँकांकडून केली जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी भांडवलाचा पुरवठा करण्याचे कार्य हे प्रामुख्याने परकीय बँकांकडून केले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कृषी क्षेत्रात सहकारी बँकांचे कार्य. भारतामध्ये ज्या प्रकारे सरकारी बँका, खाजगी बँका कार्य करीत आहेत त्याच पद्धतीने सहकारी बँका देखील कार्य करीत असलेल्या दिसून येतात. 1904 पासून भारतामध्ये सहकारी चळवळीला सुरुवात झाली आणि ही सहकाराची जी चळवळ आहे ती विविध क्षेत्रांपर्यंत जाऊन पोचली. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, व्यापारी क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असेल, तर अशा विविध क्षेत्रामध्ये भारतात सहकारी चळवळीला सुरुवात झालेली होती. आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काही सहकारी बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याला कोऑपरेटिव्ह बँकिंग असं म्हटलं जातं. आता ज्या बँका सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या आहेत त्या बँकांना आपण सहकारी बँक असं म्हणतो. त्या बँकांच्या नावामध्ये कुठे ना कुठेतरी सहकारी या शब्दाचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या सहकारी बँका स्थानिक पातळीवरती कार्य करणाऱ्या काही स्थानिक सहकारी बँका आहेत. त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावरती कार्य राज्य स्तरावरती कार्य करण्यासाठी म्हणजे जिल्हा सहकारी बँका आहेत. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, राज्य सहकारी बँका आहेत, भूविकास बँक आहे. अशा अनेक प्रकारच्या सहकारी बँका या स्थानिक पातळीवरती त्याचबरोबर जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती कार्य करण्यासाठी कार्यरत असलेल्या दिसून येतात. या सहकारी बँका स्थापन करण्यापाठीमागं मुख्य उद्देश कुठला आहे तर कृषी क्षेत्राला किंवा शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे. शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने या बँका भारतामध्ये कार्य करीत असलेल्या दिसून येतात. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पातळीवरती अल्पकालीन आणि मध्यम मुदतीचा तर भूविकास बँकांकडून दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांची भांडवलाची अडचण दूर करणे आणि शेती क्षेत्राचा विकास घडवून आणणे या उद्देशाने या सहकारी बँका कार्य करीत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असंघटित गटाचे किंवा असंघटित घटकांचे वर्चस्व. भारतामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या बँका कार्य करीत असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच सरकारी बँका असतील, सहकारी बँका असतील,
खाजगी बँका असतील, परकीय बँका असतील, अशा अनेक प्रकारच्या बँका भारतामध्ये जरी कार्य करत असलेल्या दिसून येत असल्या तरी देखील भारतामध्ये असंघटित गटाचे वर्चस्व आजही असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच सावकार आणि सराफी पेढीवाले यांचे वर्चस्व भारतामध्ये असलेले आपल्याला दिसून येते. आजही ग्रामीण भागामध्ये सावकार आणि सराफी पेढीवाले हे देण्याघ्या म्हणजे कर्जाचे व्यवहार किंवा भांडवलाचे व्यवहार करीत असलेले आपल्याला दिसून येतात. सावकाराकडून आजही लोक कर्ज घ्यायला पसंत करतात. आता ज्या भागामध्ये किंवा वाड्या वस्त्यांपर्यंत अजूनही बँका पोचलेले नाही तिथं हे सावकार आणि सराफी पेढीवाले कार्य करीत असलेले दिसून येतात. परंतु शहरी भागामध्ये देखील आजही या दोन घटकांचं वर्चस्व असं म्हणजे सावकार आणि सराफी पेढीवाल्यांचं वर्चस्व असलेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे त्यांचा व्याजाचा दर कितीही जास्त असला म्हणजे बँकांच्या व्याजदरापेक्षा जरी त्यांचे व्याजदर जास्त असले तरी लोक त्यांच्याकडून कर्ज घेणं पसंत करतात. कारण त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्यासाठी फार मोठ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत नाही, तारण द्यावं लागत नाही आणि त्याचबरोबर कर्ज कधीही मिळतं. म्हणजे अगदी रात्री जरी गेलो तरी त्यांच्याकडून कर्ज मिळतं. म्हणजे कर्ज मिळणं सुलभ मानलं जातं आणि त्या कारणास्तव सावकाराकडून किंवा सराफी पेढीवाल्यांकडून कर्जाचे व्यवहार पूर्ण होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे देखील नाणे बाजाराचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानंतर भारताच्या कृषी आणि ग्रामीण विकासासाठी भारतामध्ये नाबार्ड या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. NABARD, नाबार्ड, नॅशनल बँक फॉर रुरल अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, म्हणजे शेती आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक असं या बँकेला म्हटलं जातं. तर नाबार्ड ही सहकारी क्षेत्रामध्ये कार्य करणारी सर्वोच्च किंवा शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाबार्डची स्थापना ही सहकारी तत्वावरती झालेली आहे. नाबार्ड ही संस्था ग्रामीण विकासासाठी आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली महत्त्वाची बँक आहे. आता नाबार्डचं एक वैशिष्ट्य असं आहे की नाबार्डकडून शेतकऱ्यांना म्हणजे थेट किंवा प्रत्यक्ष कर्ज पुरवठा केला जात नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी नाबार्ड मदत करते. कारण नाबार्डकडून राज्य सहकारी बँकांना कर्ज पुरवठा केला जातो. राज्य सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करतात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या कृषी पतपुरवठा संस्थांना किंवा ज्याला आपण सहकारी सोसायटी असं म्हणतो की ज्या गावागावामध्ये स्थापन झालेले असतात तर हे सोसायटीचं कर्ज घेतलं जातं. म्हणजेच नाबार्डकडून ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून ही बँक शेती आणि ग्रामीण विकासासाठी म्हणजेच कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बँकेतर वित्तीय संस्थांचा अल्प सहभाग. आता बँकेतर काही वित्तीय संस्था ज्या आहेत, उदाहरणार्थ LIC आहे किंवा अशा ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या संस्था देखील नाणे बाजाराचा एक घटक म्हणून कर्जदाराला किंवा ऋणकोला अल्प मुदतीचा आणि मध्यम मुदतीचा आणि प्रसंगी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या बँकेतर ज्या वित्तीय संस्था आहेत मग त्याच्यामध्ये SFC आहे, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आहे, ICICI आहे किंवा अशा IDBI आहे, अशा UTI आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. तर अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत वित्तीय संस्था त्या देखील नाणे बाजाराचा घटक या नात्याने कर्जदाराला कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. आणि पुढचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय नाणे बाजारामध्ये अनेक उपबाजारांचे अस्तित्व. आपण मगाशीच पाहिलेलं होतं की भारतामध्ये नाणे बाजाराचे 3 घटक आहेत, संघटित घटक, असंघटित घटक आणि नाणे बाजाराचे उपबाजार. तर भारतीय नाणे बाजारामध्ये अनेक उपबाजार कार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये व्यापारी पत्र बाजार आहे, ठेव प्रमाणपत्र बाजार आहे, त्यानंतर कोषागार हुंडी बाजार आहे, व्यापारी हुंडी बाजार आहे आणि मागणी देय कर्ज बाजार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे बाजार आहेत ते नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाचे व्यवहार किंवा अल्पकालीन देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतात. तर भारतीय नाणे बाजारामध्ये हे उपबाजार आजही टिकून आहेत आणि हे उपबाजार लोकप्रिय असलेले आपल्याला दिसून येतात. कारण लोकांच्या, बँकांच्या, संस्थांच्या किंवा कर्जदाराच्या
तात्पुरत्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे जे उपबाजार आहेत ते उपबाजार महत्त्वाची भूमिका बजावत असलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की भारतीय नाणे बाजार हा संवेदनशील आहे. तो पॉईंट तुम्ही लिहून घ्या, याच्यामध्ये तो चुकून राहिलेला आहे, संवेदनशील. तर भारतीय नाणे बाजार हा संवेदनशील आहे. संवेदनशील आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतात किंवा म्हणजे आर्थिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, तर ह्या सर्व घडामोडींचे कळत नकळत परिणाम हे भारतीय नाणे बाजारामध्ये होत असतात. म्हणजे भारतीय नाणे बाजार हा संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह आहे असं म्हटलं जातं, कारण ह्या सगळ्या व्यवहारांचे परिणाम हे नाणे बाजारावरती होत असलेले आपल्याला दिसून येतात. तर तो म्हणजे लगेच नाणे बाजारामध्ये त्याचे पडसाद उमटतात आणि नाणे बाजारामध्ये असणाऱ्या व्याजदरावरती त्याचे चढ उतार होत असताना किंवा कर्जाच्या मागणीमध्ये चढ उतार निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीने आपला जो बी हा घटक आहे भारतीय नाणे बाजाराचे वैशिष्ट्य तो या ठिकाणी संपलेला आहे. मुद्दे तुम्ही व्हिडिओमधून लिहून घ्यायचे आहेत. आणि आपला हा जो प्रकरण 1 मधला बी हा दुसरा पॉईंट आहे किंवा जो दुसरा घटक आहे तो आज आपला या ठिकाणी संपलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण नाणे बाजाराचे जे एकंदरीत नाणे बाजाराची जी काही वैशिष्ट्य आहे ती पूर्ण वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर या पद्धतीनं नाणे बाजार म्हणजे काय, नाणे बाजाराची वैशिष्ट्ये, नाणे बाजार काय म्हणजे काय, नाणे बाजाराची रचना किंवा नाणे बाजाराचे घटक, हे 2 प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि ते दोन्ही प्रश्न आपल्याला या पद्धतीनं पूर्ण करता येतात, कारण ब्रॉड क्वेश्चनसाठी बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.